श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये हजारो भाविक सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात झाली। यावेळी श्री स्वामी समर्थ नामस्मरणानं दत्तधाम दुमदुमला। पुण्यतिथीनिमित्त गेले 7 दिवस सुरू असलेल्या सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सोहळा, अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता याज्ञिक विभागाकडून विधिवत मंत्रोच्चारण बलिपूर्णाहुती देऊन करण्यात आली। यानंतर यजमानांच्या हस्ते सत्यदत्त पूजन करण्यात आलं। समस्त सेवेकऱ्यांचं कुलदैवत स्वरूपी मणिमल्हार संहारक श्री खंडेराय महाराज यांना पुरुष सेवेकरी प्रतिनिधींच्या हस्ते सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, श्री खंडेराय महाराज की जय अशा वाद्यांच्या गजरात जय जयकार करीत 5 अलंकार अर्पण करण्यात आले। कुलदेवी आई भगवती देवीला महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती श्री अंबामाता की जय असं जय जयकार करीत विविध 11 अलंकार अर्पण करण्यात आले। गेले 7 दिवस 24 तास अखंड नाम जप प्रहरी सेवा सुरू होती। ती विधिवत मंत्रोच्चारण यजमानांच्या हस्ते उतरवून घेऊन सांगता करण्यात आली। सकाळी 10:30ला मान्यवर सेवेकरांच्या हस्ते महानैवेद्य आरती झाली। आरतीसाठी हजारो महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते। आरतीनंतर महाप्रसाद झाला, याचा हजारो भाविक सेवेकऱ्यांनी लाभ घेतला। दरम्यान सप्ताहामध्ये नित्य स्वाहाकार हवनयुक्त श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री स्वामी याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री मल्हार याग, श्री रुद्र याग झाले। सप्ताहात 24 तास अखंड प्रहरी सेवा श्री स्वामीचरणी रुजू करण्यात आली। सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताहासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, सोलापूर, बेळगाव, गोवा आदी भागातून सेवेकरी आले होते। सप्ताह काळात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती, श्री मल्हार सप्तशती, श्री स्वामीचरित सारामृत, पर्जन्य सूक्त, श्री स्वामी समर्थ मंत्र, महामृत्युंजय मंत्र, नरवानव मंत्र, गायत्री मंत्र, श्री विष्णू सहस्त्रनाम तसेच श्रीपाद श्रीवल्लभ नवनाथ भक्तिसार भागवत पुराण वाचनासह विविध श्री सेवा श्री स्वामीचरणी रुजू करण्यात आल्या। पुण्यतिथीनिमित्त मंदिरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। गाभारा रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आला होता। स्वामी मूर्तीला विविध अलंकार परिधान केले होते। दिवसभर श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविक सेवेकऱ्यांनी गर्दी केली होती। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।